खान, तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि महाराष्ट्राची खबरबात या बातमीपत्राच्या सुरुवातीला दिवसभरातील चर्चेतल्या बातम्यांचा आढावा घेऊया। सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे खरात विषयीची। सर्व डॅडला माहिती आहे, मात्र घरामध्ये खूप कॅश यायची। खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातनं SIT चौकशीमध्ये ही कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची दाट शक्यता यावरून वर्तवली जाते। दरम्यान चाकणकर खरात सोबत वर्षभरामध्ये 1-2 नाही तर तब्बल 177 वेळा फोनवरून बोलल्या अशी माहिती आहे। चाकणकरांचा सर्वाधिक संवाद अंजली दमानिया यांनी दावा केलेला आहे। चाकणकरांचा खरात सोबत सर्वाधिक संवाद झाला होता असा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। एकनाथ शिंदेंनी खरातला वर्षभरामध्ये 17 फोन केल्याचा आरोप आहे। दरम्यान समता आणि जगदंब पतसंस्थेमध्ये खरातची 132 खाती आहेत अशी माहिती समोर आली आहे आणि प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणून स्वतः खरातचं नाव आहे। प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलीच्या नावानं सुद्धा खातं याच्यामध्ये आहे। समता पतसंस्थेमध्ये 3 वर्षात 60 कोटींचे व्यवहार या खात्यांमधून झाल्याची माहिती आहे। दरम्यान नाशिकमध्ये आणखी एक सेक्स स्कॅन्डल उघडकीस आलं आहे। व्यावसायिकाला मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आणि या व्यावसायिकाकडे 12 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती। 10,000 स्वीकारताना 4 संशयित हे पोलिसांच्या ताब्यात सापडलेले आहेत। त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे ते आपण बघणार आहोत। त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अंजनगाव खोलोबामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यावरून 2 गट आमने सामने आलेत। पुतळा हलवा तेव्हाच आंदोलन थांबवणार अशी मागणी लक्ष्मण हाकेंनी केली आहे। तर हाकेंनी आंदोलन सुद्धा या ठिकाणी केलंय, मात्र हे आंदोलन तात्काळ थांबवावं असं मराठा क्रांती मोर्चाची भूमिका आहे। त्यामुळे पुढे या ठिकाणी काय होणार याकडे लक्ष आहेच आणि या सर्व बातम्यांचा आता सविस्तर आढावा घेऊयात। सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे ती म्हणजे खरात विषयीची। भोंदू अशोक खरातच्या विकृतीची अनेक प्रकरणं समोर येत आहेत। त्यासोबतच त्याचे राजकीय पुढाऱ्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाल्यावरून रान पेटलं होतं। खराशी जवळुकीमुळे चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला, पण हे प्रकरण इथेच थांबत नाही। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज एक CDR बॉम्ब टाकलाय, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे। एका व्यक्तीने आपल्याकडे हे कॉल रेकॉर्ड पाठवल्याचं त्या म्हणतायत। अशोक खरातनं रुपाली चाकणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत फोनवर एकदा नाही तर अनेकदा संभाषण झाल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय। अशोक खरातला एवढे कॉल करण्यामागे नेमकं कारण काय, नेमकं काय संभाषण होत होतं असा सवाल दमानिया यांनी या निमित्तानं उपस्थित केलाय। तर कोणता CDR बॉम्ब टाकलेला आहे दमानिया यांनी, नेमके काय दावे केलेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांनी एक महत्त्वाचा दावा केलाय, तो म्हणजे रुपाली चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत, त्यांचे 177 कॉल झाले होते आणि इनकमिंग कॉल 119 इतके होते असा दावा अंजली दमानिया यांनी केलेला आहे। CDR आपल्या हाती लागलाय खराचं असं ते म्हणतायत आणि याच्यामध्ये आउटगोईंग कॉल हे 58 झालेले आहेत। त्याच्यामध्ये 6 मे 2025ला 22 मिनिटं चर्चा या दोघांमध्ये झाली अशी माहिती समोर आलेली आहे। आउटगोईंग 58, इनकमिंग किती झाले याचाही डेटा एक प्रकारे अंजली दमानिया यांनी दिलेला आहे आणि या दोघांमध्ये एका दिवशी तब्बल 22 मिनिटं चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। त्याच्यानंतर प्रतिभा चाकणकर ज्या बहिणी आहेत रुपाली चाकणकरांच्या, त्यांच्यासोबत 236 कॉल झाल्याची माहिती आहे या खरातची, ज्याचे वेगवेगळे विकृत असे कारनामे समोर येत आहेत। महिलांसोबत त्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे आणि अशा या खरातसोबत रुपाली चाकणकर त्यांची बहिणीचाही संवाद झाला। त्याच्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल्स गेलेले आहेत। इनकमिंग कॉल हे 10 होते असा दावा अंजली दमानिया यांनी केलेला आहे आणि त्याचबरोबर आउटगोईंग कॉल त्याच्यामध्ये 7 होते असंही त्यांनी सांगितलंय। तर 17 एप्रिल 2025ला या एका दिवशी 21 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली असंही अंजली दमानिया यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदे आणि खरातचे हे कॉल डिटेल त्यांनी सांगितले। त्याच्यानंतर चंद्रकांत पाटलांचे सुद्धा या ठिकाणी कॉल्स त्यांनी सांगितलेले आहेत। 8 कॉल या खरात सोबत झालेले आहेत असा दावा अंजली दमानिया यांनी केलेला आहे। मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, त्याच्यानंतर तटकरे, सुनील तटकरेंचे 8 कॉल या खरातला गेले होते अशी माहिती समोर आलेली आहे। 8 वेळा याचा अर्थ या दोघांमध्ये संभाषण झालंय। त्याच्यानंतर आशिष शेलार जे भाजपचे मोठे नेते आहेत, मंत्री आहेत आणि त्यांचा 1 कॉल या अशोक खरातला गेला होता असाही दावा अंजली दमानिया यांनी केलेला आहे। म्हणजे प्रत्येक पक्षाचे नेते खरात सोबत संवादात होते, संभाषण करत होते असंच काहीसं या सगळ्यांमधून आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता या नेत्यांची यावर नेमकी काय भूमिका आहे, कशासाठी त्यांनी कॉल केलेले होते यावर काही स्पष्टीकरण येतं का ते बघावं लागेल।
रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर, 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंचसं ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलल्या होत्या. यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे. कारण इतका वेळ कोणी कुठल्याही गुरुशी कधीही बोलत नाही. 177 कॉल आणि 33,727 सेकंड जर ही व्यक्ती बोलत असेल तर ती काय बोलत होती याची चौकशी डेफिनेटली झाली पाहिजे. तर फक्त चाकणकरच नाही, दमानियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा खरातला 17 कॉल केल्याचे आरोप केलेत. पाहुयात याविषयी दमानिया काय म्हणतात. आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते. आता व्हॉट्सॲप किती झाले आणि इतर किती झाले मला माहीत नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं. मला काही वेळेला असं वाटतं की ते खरातला आपण वाचवतो की काय. म्हणजे आरोप प्रत्यारोप कुणावर होत आहेत, ज्यांनी खरा गुन्हेगार आहे तो बाजूला आणि इतरांना आरोप. जे काही चौकशीत समोर येईल, मग कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणताही नेता असू द्या, त्याच्यावर कारवाई सरकार करणार आहे. दरम्यान केसरकरांच्या निकटवर्तीय दीपक लोंढेंनी खरातला 189 कॉल केल्याचे आरोप आहेत. तिसरं नाव आहे दीपक लोंढे यांचं. दीपक लोंढे कोण आहेत? दीपक केसरकरांच्या अतिशय जवळचे व्यक्ती. यांचे 189 कॉल्स झालेले होते खरातांना, ते सुद्धा तब्बल 30,579 सेकंड. आता ही सगळी जी शॉकिंग माहिती मिळाली आहे आता ह्याच्यात, आणि असं देखील कळलंय की आपल्या देशातल्या सगळ्याच राज्यांमधनं त्यांना कॉल्स यायचे. हा सगळा राजकीय डाव आहे. नाहक बदनाम करायचं. आपल्याला माहिती नसतं कोण कसं आहे. एखाद्या मंदिरामध्ये गेल्यामुळे जर आपली ओळख झालेली असेल तर ती कशी व्यक्ती आपल्याला समजू शकत नाही. त्याच्यामुळे माझा त्यांच्या या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. माझी केवळ ओळख आहे, एवढंच आहे. आणि ती ओळखसुद्धा त्या ठिकाणी असलेल्या ईशानेश्वर मंदिरामुळे झाली, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. पण माझा काहीही संबंध नसताना सातत्याने माझं नाव घेणं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता ही जे राजकीय षडयंत्र आहे याला बळी पडणार नाही याची मला खात्री आहे.